पेट्रोल आणि डिझेलच्या दरात पुन्हा एकदा वाढ झाली आहे। गेल्या 9 दिवसांमध्ये तिसऱ्यांदा पेट्रोल डिझेलमध्ये वाढ झाल्यामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला याचा मोठा फटका सहन करावा लागतोय। पेट्रोलच्या दरामध्ये 87 पैसे तर डिझेलच्या दरात 91 पैशांची वाढ पाहायला मिळते। मुंबईत पेट्रोलचा नवा भाव 108 रुपये 45 पैसे प्रति लिटर तर डिझेल 95 रुपये 2 पैसे प्रति लिटर वरती गेलेला आहे। तर शिवसेनेचे मंत्री आणि छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री संजय शिरसाट यांनी आज छत्रपती संभाजीनगरच्या साजापूर परिसरातील पेट्रोल पंपावरती भेट दिली। पंपावर भेट देत इंधन टंचाईचा त्यांनी आढावा घेतला। यावेळी डिझेल मिळत नसल्याची तक्रार इथल्या शेतकऱ्यांनी शिरसाट यांच्यासमोर मांडली। तर शिरसाट यांनी पुरवठा अधिकाऱ्यांनाच फोन करून पुरवठा सुरळीत करण्याबाबतच्या सूचनाही दिल्या। तुळजा माता पेट्रोल पंप इथं त्या पेट्रोल पंप वाल्यांनी पेट्रोल घेत होता, नंतर अचानक बंद केला। इथं न्यूज चॅनल वाले पण आले, आम्हाला तुम्ही न्यूज झालं, तुम्ही मला स्टॉक दाखवा। तर त्यांनी कॉम्प्युटर बंद केलंय आणि तो पळून गेलाय। तर आपली एक टीम ताबडतोब तिथं पाठवा आणि त्याला डोरसील करा। हॉटेल साई राजमाता त्याला लागू नये, इमिजिएटली पाठवा। इथं सर्व चॅनल वाले पण उभे आहेत, ते सुद्धा आता सगळीकडे फिरतात आणि शेतकरी काल रात्रीपासून इथं बसलेले आहेत आणि ते सगळ्या शेतकऱ्याचा आक्रोश थोडासा जास्त वाढत चाललेला आहे। त्याच्याकडे नसेल तर त्याने स्टॉक दाखवलं पाहिजे ना, नेलंय म्हणून। शेतकऱ्याचं म्हणणं तुमच्याकडे नेलंय तर कॉम्प्युटर मध्ये दाखवा नेलंय। आम्ही काय तुम्हाला भांडायला थोडी आलो, पण जर असं असून जर देत नसाल तर त्यांना त्रास होईल त्यांना। तातडीने पाठव कोणाला पाठव। तर कृषी कामांसाठी शेतीच्या कामांसाठी शेतकऱ्यांना तातडीनं डिझेलचा साठा उपलब्ध करून देण्याच्या सूचना दिल्या गेलेल्या आहेत असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं। शेतकऱ्यांना त्रास होऊ नये अशा उपाययोजना कराव्यात या सूचना सर्व जिल्हा प्रशासनांना करण्यात आल्या असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं। मात्र शेतकऱ्यांच्या नावाखाली डिझेल घेणाऱ्यांवरती कारवाई केली जाईल असा इशाराही मुख्यमंत्र्यांच्या वतीनं दिला गेलाय। शेतकऱ्यांना जो काही डिझेल लागेल ते उपलब्ध करून द्या, पण शेतकऱ्यांच्या नावाखाली जर कोणी साठेबाजी करत असेल तर त्याच्यावरही लक्ष ठेवा, कारण काही भागांमध्ये अचानक 20 ते 30% डिझेलचं मागणी पेट्रोलची मागणी वाढल्याचं दिसतंय। अचानकपणे जर 20-30% वाढत असेल तर त्यात काहीतरी गडबड देखील असण्याची शक्यता आहे। म्हणून शेतकऱ्यांना त्रास होऊ नये अशा दृष्टीनं त्या ठिकाणी काही ना काही उपाययोजना करण्यास सांगितलेल्या आहेत। काही ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांनी RC बुक बघून त्यांना डिझेल देणं सुरू केलेलं आहे। मला असं वाटतं की आपण ते करण्याचा प्रयत्न करू।